नमस्कार मंडळी, आपण बनवतोय सुकी कोळंबी. कोळंबीसाठी लागणारे साहित्य: 3 कांदे, 2-3 लसणाच्या पाकळी, 1 टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 2-3 कोकमाच्या फोडी. चला तर वळूया आपल्या कृतीकडे. चला तर आपण गॅसची फ्लेम चालू करूया. आता आपण थोडंसं तेल घालूया. तेल थोडंसं जास्तच घालायचं. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर थोडंसं मग कांदा ॲड करायचा. कांदा घातल्यानंतर कांदा आणि थोड्या लसणीच्या पाकळी घालायच्या त्याच्यामध्ये चिरलेल्या, आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची थोडीशी, आणि ते हलवत राहायचं सारखं. कांदा हलवत राहताना गॅस फास्टच ठेवायचा. हलवल्यानंतर थोड्या वेळाने कांदा थोडासा ब्राऊन होत आलेला आहे. कांद्याचा रंग बदलला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता आणि हिरवी मिरची. कढीपत्ता थोडासा तडतडून द्यायचा, आणि हिरवी मिरचीचा थोडासा रंग चेंजून द्यायचा. थोडं लसूण घालायचं, आणि सगळं परत मिश्रण हलवायचं चांगल्या पद्धतीत. गॅसची फ्लेम आपण थोडीशी बारीक करूया. त्याच्यानंतर आपण ॲड करूया टॅमॅटो ॲड केल्यानंतर त्याला थोडं हलवूया. हलवल्यानंतर चांगला नरम होईपर्यंत त्याला आपण हलवत राहायचं. टॅमॅटो नरम होत आलेला आहे. आता टॅमॅटो नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया. मसाल्याला पहिला हळद घालूया, 1 चमचा हळद. मग हळद घातल्यानंतर आपण लाल तिखट 2 चमचे लाल तिखट घेऊया. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आम्ही 2 चमचे घातले आहेत. मग परत एकदा हलवायचं. 1 चमचा धणापूड घालायची. हे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत हलवायचे. मसाले हलवत राहायचे. मसाले चांगले हे झाले त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळाचं वाटण घालूया. ओल्या नारळाचं वाटणाची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट करा. मग मी त्याची रेसिपी टाकेन. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया कोळंबी घातल्यानंतर आपण ती हलवूया. चांगले मिक्स करूया. मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया 1.5 चमचा मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. मी 1.5 चमचा घातलेला आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगला हलवायचं मीठ होईपर्यंत. नंतर 1 ग्लास आपण त्याच्यात पाणी ॲड करूया कोळंबी शिजण्यासाठी. परत चांगला हलवून आपण कोळंबी हलवत राहायचं. पाणी मला थोडं कमी वाटते, म्हणून याच्यामध्ये थोडा अर्धा ग्लास पाणी ॲड करते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 कोकमाच्या फोडी घालते, आणि 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर कोळंबी शिजत सोडते. आता कोळंबी आपली तयार झालेली आहे 15 ते 20 मिनिटांनी. आता आपण त्यावेळेला थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करूया. आता आपली कोळंबी रेडी झालेली आहे. आपण आता तिला प्लेटमध्ये सर्व करूया, नंतर टेस्ट करूया. आता आपण कोळंबी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. आपण त्याला कुठल्याही भाकरीसोबत एन्जॉय करू शकता.